दरम्यान कोकाटेंच्या जामीन अर्जावर आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे प्रकरणाची तज्ञ न्यायालयात चर्चा होईल। कोकाटेंच्या बाजूने वकील अनिकेत निकम कोर्टात आपली बाजू मांडणार आहे। सदनिकेत घडलेल्या गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाकडून कोकाटेंना दिलासा मिळेल की नाही याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। बघा, याच्यात लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 यानुसार कायद्याची स्थिती स्पष्ट आहे आणि प्रस्तावित कायद्यानुसार निर्णय व्हावा आणि माननीय सत्र न्यायालय नाशिक यांचा निकाल कायम राहावा यासाठी संबंधित जे पुरावे अभिलेखावर उपलब्ध आहेत ते पुरावे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशनास आणून देणे आणि कायद्यासाठी न्यायासाठी पाठपुरावा करणे हे माझं कर्तव्य आहे आणि ते प्रोफेशनल कमिटमेंट मी पूर्ण करेल। दरम्यान कोकाटे प्रकरणात आतापर्यंत काय घडलंय पाहूया। संध्याकाळी 5:45 माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झाले। नाशिक पोलीस वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये रात्री 9:45 दाखल झाले। रात्री 10 वाजता नाशिक पोलिसांकडून कोकाटेंच्या अटक वॉरंटची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या स्टेशन डायरीत नोंद झाली। रात्री 10:30 वाजता नाशिक पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। त्यानंतर रात्री 11:15 वाजता नाशिक पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टरांकडून कोकाटेंच्या प्रकृतीची माहिती घेण्यास सुरुवात केली। रात्री 12:30 वाजता कोकाटेंच्या प्रकृतीची माहिती घेतली। एंजिओग्राफी करणार असल्याची डॉक्टरांकडून माहिती प्राप्त झाली।